Welcome everyone. Today we start our third lecture of management. So today's topics are previous lecture revision. आपण लास्ट लेक्चरला जे काही पॉइंट्स कव्हर केलेले त्याचं थोडंसं रिव्हिजन बघूया आपण, जेणेकरून आपल्याला रिकॉल होईल काय बघितलेलं आपण. देन 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, 14 प्रिन्सिपल आहेत ते आपण बघू वन बाय वन. देन नेक्स्ट लेक्चर पॉइंट्स, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला जे काही पण पॉइंट घेणार आहे, कुठले पॉइंट असणार आहे ते तुम्हाला मी सांगणार. ओके, प्रिव्हियस लेक्चर रिव्हिजन बघूया आपण. लेवल्स ऑफ मॅनेजमेंट बघितलेले आपण. टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि लो लेवल मॅनेजमेंट. त्याच्यासाठी आणखीन एक पॅरलल शब्द सुद्धा आहेत, मे बी आपण ते सुद्धा प्रोनाउन्स करू शकतो. टॉप लेवल मॅनेजमेंटला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल मॅनेजमेंट सुद्धा म्हटलं जातं. ओके, हे शॉर्ट नोट मध्ये तुमच्याकडे लिहून घेत चला, जेणेकरून तुम्हाला ऑप्शनल एक्झाम असल्यामुळं कधी कुठला प्रश्न विचारला जाईल किंवा कुठल्या शब्दाला अल्टरनेट शब्द विचारला जाईल आपण हे सांगू शकत नाही. सो तुम्ही शॉर्ट नोट्स काढत जा, जे काही जेणेकरून तुम्हाला दरवेळेस तो व्हिडिओ परत लावून परत ते रिवाइज करायची गरज नाही पडणार. एकदा शॉर्ट नोट काढल्यानंतर तुम्हाला ते रिकॉल होईल. एकदा मी नोट सुद्धा येणार आहे तुम्हाला त्याच्या रिलेटेड, तुम्हाला ते लगेच रिकॉल होईल. ओके, सो काय सांगितलं मी, टॉप लेवल मॅनेजमेंटला आपण काय म्हणतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल मॅनेजमेंट म्हणतो. देन मिडल लेवल मॅनेजमेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, एक्झिक्युटिव्ह लेवल. ओके, हे सुद्धा लिहून घ्या. मिडल लेवल मॅनेजमेंटला ऑप्शनल शब्द जो काय तो आपण त्याला एक्झिक्युटिव्ह लेवल मॅनेजमेंट म्हणतो. देन लो लेवल मॅनेजमेंट जे आहे त्याला आपण सुपरवायझरी लेवल म्हणतो. ओके, तर आपण सुरुवात करू आज 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटला. ओके, आपण बघू, हेनरी फायल इज द फादर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे जे 14 प्रिन्सिपल्स जे जनरेट केलेत ते कोण केलेत, तर हेनरी फायल. ओके, तर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की 14 प्रिन्सिपल्सचे फादर कुणाला म्हटलं जातं. ओके, सो तुम्हाला हा शब्द लक्षात असणं महत्वाचं आहे. हेनरी फायल हे यांनी हे जनरेट केलेले आहेत. ओके, तर त्यातलं वन बाय वन आपण 14 प्रिन्सिपल्स लक्षात ठेवू. तुम्हाला जे 14 प्रिन्सिपल आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगणार आहे. एक्सप्लेनेशन सांगितल्यामुळे काय होणार आहे, तर तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी इझी पडणार आहे. तो आपला रिटर्न एक्झाम नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे लिहावं लागणार नाही. पण हायलाइटिंग पॉइंट जे आहेत, आता 14 प्रिन्सिपल विचारले तर त्यातले ते 14 प्रिन्सिपल तुम्हाला लक्षात असणं महत्वाचं. ओके, सो फर्स्ट आहे त्यामध्ये डिव्हिजन ऑफ वर्क. ओके, ऑर लेबर, म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क किंवा लेबर डिपेंडिंग अपॉन अ स्किल, पर्सन, aptitude and ability results in a specialization, improve skill of worker and quality of product. म्हणजे काय, एखादं काम जे आपण वर्क आहे किंवा लेबर आहे ते आपण त्यांच्या इंटरेस्टनुसार किंवा त्यांच्या स्किलनुसार जर डिस्ट्रीब्यूट केलं, म्हणजे समजा एखाद्या माणसाला कम्युनिकेशन स्किल चांगला आहे, ओके, सर त्याला जर मार्केटिंग डिपार्टमेंटला तुम्ही अपॉइंट केलं तर ते काय करू शकणार आहे, तर एक तर त्याचं त्यात स्पेशलायझेशन असल्यामुळं ते जे एफिशियंटली जो वर्क करणार आहे, ओके, तर त्याची जे वर्क करण्याची कपॅसिटी आहे ती काय होणार आहे, वाढणार आहे. तो एफिशियंटली वर्क करणार आहे आणि त्याचं जे क्वालिटी ऑफ वर्क आहे ते चांगलं होणार आहे. इन केस एखादा माणूस जर ऑपरेशन लेवलला जर चांगलं काम करू शकत असेल आणि तो जर कम्युनिकेशन लेवल त्याचं एवढं चांगलं नसेल, तेच जर तसं न करता तुम्ही त्याला ऑपरेशनला न ठेवता जर तुम्ही त्या जो माणूस स्किल्ड आहे, म्हणजे ज्याचं ऑपरेशन लेवलला काम चांगलं आहे, त्या माणसाला तुम्ही तिथं न अपॉइंट करता तुम्ही इन केस जर मार्केटिंगला टाकलं तर त्याच्याकडून जे काम मिळणार आहे किंवा त्याच्याकडून जे एफिशियंटली तो वर्क करणार आहे ते करू शकणार नाही आहे. बरोबर आहे, कारण त्याचं ते स्किल नाही आहे. बरोबर आहे, तेच हे प्रिन्सिपल काय सांगते की आपण जे वर्क डिव्हिजन आहे किंवा जे माणसांना आपण जे लेबर डिस्ट्रीब्यूट करणार आहे ते त्यांच्या स्किलनुसार आणि त्यांच्या ॲबिलिटीनुसार जर डिस्ट्रीब्यूट केलं तर आपलं जे क्वालिटी ऑफ प्रोडक्ट आहे, बरोबर आहे, म्हणजे आपल्याला जे रिझल्ट, आपला एंड रिझल्ट जो असणार आहे तो काय असणार आहे, परफेक्ट येणार आहे, चांगला येणार आहे. बरोबर आहे, त्यामुळं वर्करला काम करायची इच्छा सुद्धा होणार आहे आणि त्याचं ते स्किल सुद्धा ते त्यात दाखवू शकतो. बरोबर आहे, तर पहिलं काय होतं आपलं डिव्हिजन ऑफ वर्क. पुढचं बघूया, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. अथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी हॅज नो मिनिंग अँड वाईस वर्सा. ओके, इफ अथॉरिटी given to a person, he should also be made responsible. म्हणजे काय, तर इन केस सुपरवायझरला आपण एखादी अथॉरिटी दिली की हा तू हे काम आहे
तुला ते काम कम्प्लीट करायचं आहे. ओके, तर त्याच्याकडे काय असणार आहे, एक तर त्याच्याकडे अथॉरिटी आहे, म्हणजे कोणाला कुठलं काम सांगायचं हे त्याच्याकडे त्याची अथॉरिटी आहे. ओके, ती अथॉरिटी दिल्यामुळं तो रिस्पॉन्सिबल सुद्धा होणार आहे. बरोबर आहे, ते काम तेवढ्या वेळेत त्यांच्याकडनं करून घेणं हे सुद्धा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे काय, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल फ्रॉम द 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. बरोबर आहे, तर ज्या माणसाला आपण अथॉरिटी देणार आहे तोच माणूस त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल सुद्धा असणार आहे ते काम कम्प्लीट करून घेण्यासाठी. कळालं, तर हे असणार आहे सेकंड जो प्रिन्सिपल आहे ते आहे अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. थर्ड आहे डिसिप्लिन. डिसिप्लिन लीड टू इन्क्रीज इफिशियन्सी ऑफ वर्क, स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस. बरोबर, आता यामध्ये बघा, डिसिप्लिन जर कामामध्ये जर डिसिप्लिन असेल, आपण पंक्च्युअलिटी म्हणू शकतो, किंवा एखादं काम सुरुवात करण्याच्या आधी एक त्याचा प्रिपरेशन असते. बरोबर आहे, किंवा काम जर तुमचं 9ला स्टार्ट होत असेल तर तुम्ही 9ला 5 मिनिट कमी असताना जर तुम्ही डिसिप्लिननं तिथे जर गेला तुम्ही, आणि तुमचे जे काम करण्यासाठी जे प्रिपरेशन करावी लागणार आहे तुम्ही ते जर आधी प्रिपरेशन करून ठेवली, तर तुमचं जे काम आहे ते काय होणार आहे, इफिशियंटली होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे काय, तुमच्या कामामध्ये जर डिसिप्लिन असेल, इन केस आपल्या त्या डिसिप्लिन म्हणायला गेला तर तुम्ही एक एक इंडस्ट्रीजमध्ये असं असतं की तुम्ही वर्क प्लेसला तुम्ही मोबाईल यूज करू शकत नाही. बरोबर आहे, ही एक डिसिप्लिनच आहे, एक रूल आहे. बरोबर आहे, तर तुम्ही ते जर डिसिप्लिन आपल्यात जर पाळली तर तुम्ही मोबाईल न हाताळल्यामुळे काय होणार आहे, तुमचं एक तर काम जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन न होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन न काम केल्यामुळे काय होणार आहे, तुमचं जे काम आहे ते इफिशियंटली होणार आहे कम्प्लीट. बरोबर आहे, त्यामुळं डिस्टर्बन्स नसल्यामुळे तुमचे जे बिझनेस आहे, बरोबर आहे, तो काय होणार आहे, स्मूथली रनिंग होणार आहे. म्हणजे काय, तर तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये एक डिसिप्लिन असणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कामावर येण्याचं टायमिंग म्हणा, किंवा आपण म्हणू शकतो मोबाईल यूज करणे, किंवा त्या वर्क रिलेटेड जे काही डिसिप्लिन असतील ते जर तुम्ही प्रॉपर फॉलो केले, बरोबर आहे, तर ते काय आपल्याला एंड रिझल्ट काय मिळणार आहे, तर तुमचे वर्क जे आहे ते जास्त इन्क्रीज झालेलं असणार, त्याची एफिशियन्सी, आणि तुमचा जो बिझनेस आहे तो स्मूथली रनिंग होणार आहे. बरोबर, तर थर्ड पॉइंट जो आहे तो आहे डिसिप्लिन. तर आपण बघू त्यातला फोर्थ पॉइंट बघूया, युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांड म्हणजे काय, वर्कर शुड गेट ऑर्डर फ्रॉम द सिंगल पर्सन ओनली, अदरवाइज दे विल हॅव कन्फ्युजन. बरोबर, बघा, युनिटी ऑफ कमांड म्हणजे काय, तर वर्करला, म्हणजे जर सुपरवायझरी लेवल नंतर जर काही वर्कर काम करत असतील तर त्यांना जे इन्स्ट्रक्शन मिळणार आहेत ते, बरोबर आहे, तर ते कुठून मिळायला पाहिजेत, एक सिंगल पर्सन कडून मिळायला पाहिजेत. जर इन केस जर 2 सुपरवायझर असले तिथं, बरोबर आहे, आणि दोघांना जर वेगवेगळं काम दिलं असेल आणि एकच माणूस असेल, किंवा एका माणसाला त्या दोघांनी जर गाईड केलं किंवा दोघांनी जर वेगवेगळी कामं सांगितली, तर काय होणार आहे, 100% त्याचं काय होणार आहे, कन्फ्युजन होणार आहे. सो जर एक पर्सन काम करत असेल तर त्याला जे गाईडलाईन्स आहेत किंवा त्याच्यासाठी जे काम अपॉइंट केलं जाणार आहे ते वर्करला ज्या ऑर्डर्स मिळणार आहेत त्या एकाच पर्सन करून मिळायला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये कन्फ्युजन नाही होणार त्याला. बरोबर आहे, आणि तो इफिशियंटली काम करू शकेल. तर काय फोर्थ प्रिन्सिपल काय होतं, युनिटी ऑफ कमांड. बरोबर आहे, पुढचं बघूया, सबऑर्डिनेशन अँड इंडिव्हिज्युअल टू जनरल इंटरेस्ट. तर ह्यामध्ये काय असणार आहे, ऑल एम्प्लॉईज शुड वर्क विथ द फुल डिव्हिजन. पर्सनल इंटरेस्ट शुड नॉट इन्फ्लुएन्स इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. पहिल्यांदा मी काय सांगितलेलं की स्किल नुसार आपण काम जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करतोय, बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर पॅरलली आणखीन एक असे एक चॅलेंज येऊ शकतोय की एखाद्याचा म्हणजे इन केस जर प्रोजेक्टची टीम असेल, बरोबर आहे, तर एका प्रोजेक्टच्या टीम मध्ये 8 लोक जर एका इंटरेस्टनं काम करत असतील आणि त्यामधील एखाद्या पर्सनचा इंटरेस्ट जर वेगळा असेल तर आपण त्याला एंटरटेन नाही करू शकत. का, कारण सगळ्यांना सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर ऑर्गनायझेशनचा मोटो आहे किंवा ऑर्गनायझेशनचा जो गोल आहे, बरोबर आहे, तो इंटरेस्ट महत्वाचा आहे. बरोबर आहे, त्यामुळं एका माणसासाठी आपण रिमेनिंग जे 8-9 जे लोक आहेत त्यांचा आपण इंटरेस्ट इन्फ्लुएन्स नाही करू शकत. बरोबर आहे, त्यामुळे कसं आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की पर्सनल इंटरेस्ट शुड नॉट बी इन्फ्लुएन्स इंटरेस्ट ऑफ ऑर्गनायझेशन. बरोबर आहे, ऑर्गनायझेशनचा जो इंटरेस्ट आहे तो पर्सनल इंटरेस्टमुळे इन्फ्लुएन्स नाही झाला पाहिजे. पुढचा पॉइंट बघा, रिम्युनरेशन म्हणजेच काय, मीन्स मनी पेड टू एम्प्लॉई फॉर देअर वर्क. म्हणजे एखाद्या रिम्युनरेशन म्हणजे काय, तर आपण एखादा वर्कर आहे तर तो काम करतो तर त्याच्यासाठी आपण जे मनी पे करणार आहे ते काय असणार आहे, रिम्युनरेशन. इट मस्ट बी फेअर इनफ टू सॅटिस्फाय बोथ एम्प्लॉय आणि एम्प्लॉयर.
म्हणजे ते जे आपण पे करणार आहे त्याला, ते काम केल्यानंतर जे आपण त्याला पे करणार आहे, मंथली पगार असेल, वीकली पगार असेल, त्यामध्ये तो एम्प्लॉई सुद्धा आणि एम्प्लॉई सुद्धा सॅटिस्फाय असला पाहिजे. असं ते एक रिम्युनरेशन किंवा त्याचा पगार जो आहे, सॅलरी जी आहे ती अशी ठरवली पाहिजे जेणेकरून एम्प्लॉयर जो आहे म्हणजे जी कंपनी आहे किंवा जो ओनर आहे त्याला सुद्धा ते परवडलं पाहिजे आणि जो काम करणारा एम्प्लॉय आहे त्याला सुद्धा ते सॅटिस्फाय असला पाहिजे, त्याच्या सुद्धा गरजा त्यात कम्प्लीट झाल्या पाहिजे. ओके, तर काय असणार आहे रिम्युनरेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं, इट मस्ट बी फेअर इनफ. ओके, इट मस्ट बी फेअर इनफ टू सॅटिस्फाय बोथ एम्प्लॉई अँड एम्प्लॉयर. त्याच्यानंतर युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शन मध्ये काय, देअर शुड बी अ युनिक प्लॅन अँड सिंगल हेड. म्हणजे एक आपल्याला जर एक गोल अचीव्ह करायचा असेल तर आपल्याला एक व्यवस्थित युनिक प्लॅन पाहिजे आणि तो प्लॅन साठी एक सिंगल हेडनी प्लॅन केला पाहिजे. बरोबर आहे. जर दोन माणसांच्या एका ठिकाणी जर माइंड लागत असेल तर मे बी त्यात कन्फ्युजन येण्याची शक्यता असते. त्यामुळं देअर शुड बी अ युनिक प्लॅन अँड सिंगल हेड. सो आपलं युनिट. नेक्स्ट बघूया सेंट्रलायझेशन of authority. Authority is concentrated in one hand, keeping in view the size, environment and complexity of organization. म्हणजेच काय, सेंट्रलायझेशन ऑफ ऑथॉरिटी म्हणजे काय, मोस्ट ऑफ द टाइम टॉप लेवल मॅनेजमेंट काय करते, तर डिसिजन मेकिंग म्हणा किंवा ज्या इम्पॉर्टंट ऑथॉरिटी जे आहेत ते स्वतःकडे कॅरी करत असते, जेणेकरून त्यांचं जे फायनल ऑर्गनायझेशन जी गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी ज्या मोस्ट ऑथॉरिटी ज्या असणार आहेत त्या कुणाकडे असणार आहेत, तर त्या टॉप लेवल मॅनेजमेंटकडे ठेवल्या गेल्या असणार आहेत. का, कारण तेच जर ऑथॉरिटी जर आपण मिडल लेवलला किंवा लो लेवलला दिली तर ते मे बी डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात किंवा ते इफिशियंट म्हणजे एवढे व्हॅल्युएबल असू शकत नाहीत. बरोबर आहे. त्यामुळे काय आहे, हा जो प्रिन्सिपल आहे सेंट्रलायझेशन ऑफ ऑथॉरिटी, यामध्ये ऑथॉरिटी जी काय आहे ती वन हँडेड असली पाहिजे, म्हणजे एकाच माणसाकडे पाहिजे आणि ती कुठं असणार आहे, टॉप लेवल मॅनेजमेंटकडे कॅरी केली जाते. हे सगळ्यात शॉर्ट नोट मध्ये लिहून ठेवा. ओके, पुढचं बघूया स्केलर चेन. द प्रॉपर सिक्वेन्स ऑफ ऑथॉरिटी अँड कमांड फ्रॉम टॉप टू बॉटम. स्केलर चेन म्हणजेच काय, तर एक पद्धत असते. बरोबर आहे. आपण लेवल्स ऑफ मॅनेजमेंट मध्ये बघितलं बघा, टॉप लेवल मॅनेजमेंट काय करत असते, तर डिसिजन मेकिंग जे काय आहे किंवा ऑर्गनायझेशन लेवलला जी गोल सेटल करणं किंवा ऑब्जेक्टिव्ह सेटल करणं ते कोणाचं काम आहे, तर टॉप लेवलचं आहे. मिडल लेवल मॅनेजमेंटचं काय आहे, तर त्यांनी जे गोल सेट केलेत बरोबर आहे त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करणं, ते एक्झिक्यूट करून घेणं लो लेवल मॅनेजमेंट कडून आणि ते रिपोर्टिंग करणं वरती. ओके, तर हा जो सिक्वेन्स आहे म्हणजे टॉप लेवलला मिडल लेवल मॅनेजमेंट जी आहे ती काय करणार आहे, टॉप लेवलला रिपोर्टिंग करणार आहे, बॉटम लेवलची कुठे रिपोर्टिंग करणार आहे, मिडल लेवलला. म्हणजे हा एक सिक्वेन्स जो आहे टॉप टू बॉटम हा मेंटेन राहिला पाहिजे. बरोबर आहे. तेच हे काय असणार आहे, स्केलर चेन म्हणजे प्रॉपर सिक्वेन्स ऑफ ऑथॉरिटी. ऑथॉरिटी पण ती जे निर्णय घेण्याची क्षमता जी काय आहे किंवा हातात जे राईट्स म्हणतो आपण ते कुणाकडे असणार आहे, ते सिक्वेन्सने असणार आहे. बरोबर आहे. आणि कमांड फ्रॉम टॉप टू बॉटम. नेक्स्ट प्रिन्सिपल बघूया ऑर्डर. ओके, दिस प्रिन्सिपल इज कॉन्सन्ट्रेटेड विथ द प्रॉपर अँड सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ थिंग्स अँड पीपल. म्हणजेच काय, यामध्ये काय येणार आहे ऑर्डर मध्ये, तर प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर अँड सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ थिंग्स अँड पीपल. थिंग्स मध्ये काय येणार आहे, तर मटेरियल आहे तर त्याचं प्रॉपर प्लॅनिंग जे काय असणार आहे ते ह्या ऑर्डर मध्ये असणार आहे. म्हणजे मटेरियलचं जे प्लॅनिंग केलं जाणार आहे ते ऑर्डर मध्ये असणार आहे आणि ह्युमन म्हणजे पीपल जे वर्कर्स आहेत त्यांचं सुद्धा सिस्टमॅटिक अरेंजमेंट किंवा त्यांना एखाद्या ठिकाणी अपॉइंट करणं किंवा त्याच्या इफिशियन्सीनुसार त्यांना कामाला लावणं तिथं त्या ठिकाणी, ते कशाच्या अंडर येणार आहे, ऑर्डरच्या अंडर येणार आहे. बरोबर. नेक्स्ट बघूया इक्विटी ऑफ ट्रीटमेंट. म्हणजेच काय, मॅनेजर गिव्ह फेअर ट्रीटमेंट अँड बी काइंड टू इट्स एम्प्लॉई. म्हणजे काय, जर मॅनेजर तिथं जर काम करत असेल तर त्याच्या अंडर जे एम्प्लॉई असणार आहेत बरोबर आहे त्यांना फेअर ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. म्हणजे एकाला एक, म्हणजे आपण म्हणतो बघा एकाला एक काम सांगणं, दुसऱ्याला साधं काम सांगणं किंवा प्रत्येकांना ट्रीटमेंट जी दिली जाते ते तिथं एकदा काम करायला आल्यानंतर प्रत्येक एम्प्लॉई हा त्या मॅनेजरसाठी सेम असला पाहिजे. प्रत्येकांना काम देणं किंवा प्रत्येकाला त्याच्या रिलेटेड जे काही इन्सेंटिव्ह असतील किंवा त्याच्यासाठी जो सॅलरी मिळणार आहे बरोबर आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी जे एम्प्लॉई असणार आहेत त्यामध्ये दुजाभाव नसला पाहिजे. बरोबर आहे.
हेच यामध्ये आहे इक्विटी ऑफ ट्रीटमेंट, म्हणजे आपण एम्प्लॉईला जी ट्रीटमेंट दिली जाते मॅनेजर कडून ती कशी असली पाहिजे, फेअर असली पाहिजे. त्यामध्ये पुढचं काय आहे तर स्टॅबिलिटी. ओके, स्टेबल एम्प्लॉई ऑलवेज असेट्स फॉर द कंपनी. म्हणजे स्टॅबिलिटी म्हणजे काय, जेव्हा एखादा वर्कर तुमच्या कंपनीमध्ये काम करतोय तर त्याला भीती नाही वाटली पाहिजे की बाबा आपण इथं स्टेबल आहोत की नाही किंवा आपलं फ्युचर काय आहे. सो सगळ्यात महत्वाचं आहे की एम्प्लॉयला स्टॅबिलिटी पाहिजे किंवा थोड्या फार दिवसानंतर त्याला परमनंट करणं वगैरे, ह्या ज्या गोष्टी काय आहेत त्या सगळ्या ह्यामध्ये इन्क्लूड असतात, जेणेकरून एक एम्प्लॉई जर लॉंग टर्म साठी जर तुमच्याकडे काम करत असेल तर ही विल बी अ युअर असेट, म्हणजे तुमच्यासाठी एक मोठं असेटचं काम करणार आहे त्या कंपनीसाठी. कारण त्याच्याकडे त्याची जी हिस्ट्री आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला कंपनीमध्ये फ्युचर ग्रोथसाठी खूप महत्वाचा असणार आहे. त्यामुळं एम्प्लॉई ओरिएंटेड जर तुम्ही बघितला तर स्टॅबिलिटी सगळ्यात महत्वाची आहे. बरोबर आहे. तर 14 प्रिन्सिपल मध्ये हे सुद्धा एक आहे स्टॅबिलिटी, ज्याच्या अंडर काय असणार आहे तर एम्प्लॉईची जी स्टॅबिलिटी आहे ते सगळ्यात महत्वाचे इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे. पुढचं बघूया इनिशिएटिव्ह. मॅनेजर शुड एनकरेज हिज एम्प्लॉई टू टेक इनिशिएटिव्ह टू पुट्स न्यू आयडिया. म्हणजे काय तर मॅनेजरनं त्या जे एम्प्लॉई आहेत त्यांना इन्करेज केलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या जर काही नवीन आयडिया असतील तर ते आपल्या कामामध्ये पुट केल्यामुळं जेणेकरून काय होणार आहे, कॉजेस जॉब सॅटिस्फॅक्शन टू द एम्प्लॉय. म्हणजे काय तर त्यांचे काम करत असताना त्यांना जर नवीन काय आयडिया त्यांनी जर त्यामध्ये पुट केल्या तर त्यांना जे कामाचं सॅटिस्फॅक्शन आहे ते काय होणार आहे, मिळत राहणार आहे. अशा गोष्टींसाठी मॅनेजरनं काय केलं पाहिजे तर त्यांना प्रत्येक वेळेस मोटिवेट केलं पाहिजे, एनकरेज केलं पाहिजे, जेणेकरून काम एम्प्लॉई काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे. आणि लास्ट आपलं काय आहे जो प्रिन्सिपल आहे तो आहे युनियन इज अ स्ट्रेंथ. म्हणजेच काय द इम्पॉर्टन्स ऑफ अ टीम वर्क. टीम वर्क केल्यामुळे काय होणार आहे तर आपल्याला जे आपला जॉब काय म्हणू शकतो आपण ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, जो टॉप लेवल मॅनेजमेंटनं जो ऑब्जेक्टिव्ह ठरवलेला आहे किंवा एक गोल आहे, बरोबर आहे, ते जर अचीव्ह करायचं असेल तर आपण टीम वर्कनं काम केल्यानंतर आणि नंतरच आपण स्पेसिफिक टाइम मध्ये ते आपण कव्हर करू शकतो, कम्प्लीट करू शकतो आणि इफिशियंटली काम करू शकतो. बरोबर आहे. त्यामुळं तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये टीम वर्क असणं सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, तर हे लास्ट आपण जे बघितले, ओके, कुठले कुठले 14 प्रिन्सिपल्स बघितले बघा. डिव्हिजन ऑफ वर्क, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, डिसिप्लिन, ओके, देन युनिटी ऑफ कमांड, युनिटी ऑफ डायरेक्शन, सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल टू जनरल इंटरेस्ट, remuneration, then centralization of authority, scalar chain, order, equity of treatment, stability, initiative and union is a strength. ओके, हे जे 14 प्रिन्सिपल आहेत हे तुम्हाला लक्षात असणं महत्वाचं आहे. बाय हार्ट करून ठेवा, शॉर्ट नोट हे काढून ठेवा. त्याचं जे मी एक्सप्लेनेशन दिले ते लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते 14 प्रिन्सिपल रिमेंबर लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ते इझी पडते. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण जे काय पॉईंट कव्हर करणार आहे ते बघूया. फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, म्हणजे मॅनेजमेंटचे कुठले कुठले फंक्शन्स आहेत, 5 फंक्शन्स आहेत. ओके, आपण ते नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.